मी मार्लेश्वर पाहून आलो आणि मग संगमेश्वरमधलं कर्णेश्वर पण बघितलं, म्हणजे मी संगमेश्वर आणि देवरुख परिसर व्यवस्थित बघितला असं जे म्हणणार आहेत त्यांच्यासाठी हे पुस्तक आहे. या पुस्तकात फक्त धार्मिकदृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या वेगवेगळी ठिकाणं दाखवलेली नाही आहेत, तर आधुनिक काळात या ठिकाणी वेगवेगळी कलादालनं कशी आहेत, वेगवेगळी अनेक गोष्टी कशा वैभवाला आणलेल्या आहेत आणि त्याहूनही ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक ठिकाणं पण यात सांगितलेली आहेत. पूर्ण पुस्तक वाचल्यावर लक्षात येतं की संगमेश्वर देवरुख परिसर तेवढा वैभव संपन्न आणि निसर्ग संपन्न आहे. ज्यांना ज्यांना खरंच एक वेगळी वाट पकडायचे आणि अनवट कोकणाचं निसर्ग वैभव अनुभवायचे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचा. पुस्तकाचं नाव आहे सफर संगमेश्वर देवरुख परिसराची. लेखक आहेत आशुतोष बापट. आणि हे सोडून अजून कुठल्या तरी वेगळ्या विषयाबद्दल तुम्हाला असं पुस्तक हवं असेल किंवा पुस्तकाची माहिती हवी असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.